हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। फडणवीसांनी सोडवला बारामतीचा तिढा, हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले। फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील अजितदादांचं काम करण्यास तयार। सर्व मतभेद विसरून नव्या उमेदीने कामाला लागा, महायुतीचा धर्म पाळा। भेटीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे हर्षवर्धन पाटलांना आदेश। राजकारणामध्ये कुणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र आणि शत्रू नसतो, विजय शिवतारे नरमले। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचा मनसुबा केला व्यक्त। महाविकास आघाडीमध्ये दोस्तीत कुस्ती, काँग्रेसची 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी। झुकायचं नाही, काँग्रेसच्या बैठकीत सूचना। सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबईची जागा न सोडण्याचा काँग्रेसच्या बैठकीमध्ये निर्णय। मैत्रीपूर्ण लढतीला हायकमांडचा हिरवा कंदील, सूत्रांची माहिती। मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव दिला नाही, जो प्रस्ताव दिला तो सक्षम दिलेला आहे। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्ट, तर काँग्रेस समंजस पक्ष असं करणार नाही, राऊतांची प्रतिक्रिया। वंचितला 5 जागांचा प्रस्ताव दिला होता, आंबेडकरांसोबत वेळोवेळी चर्चा केली, राऊतांचा दावा। तर आमच्याकडे फक्त 3 जागांचा प्रस्ताव, राऊत आघाडीमध्ये बिघाडी करतायत, आंबेडकरांची टीका। उत्तर मुंबईत वर्ल्ड क्लास हॉस्पिटल उभारणार, तसंच उत्तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार। TV9 मराठीच्या विशेष मुलाखतीत भाजप उमेदवार पियुष गोयल यांचं आश्वासन। ही पारनेरच्या अस्तित्वाची निवडणूक असणार, निलेश लंकेंकडून नगरमधून लोकसभा लढण्याचे संकेत। लंके आजच राजीनामा देणार। रावणाचा देखील नाश झाला, अहंकाराचा नाश झाला तर तुम्ही कोण, लंकेंचा सुजय विखेंवर निशाणा। साताऱ्यामधून श्रीनिवास पाटलांची माघार, प्रकृतीचं कारण देत श्रीनिवास पाटलांनी उमेदवारी नाकारली। शरद पवार गटाकडून साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटलांचं नाव चर्चेत, तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची ही चाचपणी सुरू। उदयनराजेंना तिकीट देणार का, पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार यांनी उडवली कॉलर। उदयनराजेंनी कोणताही संपर्क साधला नाही, अशी प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा, वसंत मोरेंची माहिती। मोरे वंचितकडून लोकसभा लढण्यासाठी शक्यता, तर 2 ते 3 दिवसात राज्यातील समीकरण समोर येईल, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। हेमंत गोडसे 3 दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत। मी प्रचाराला सुरुवात केली, मलाच उमेदवारी मिळणार, हेमंत गोडसे ठाम। नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडूंचा उमेदवार, अमरावतीमध्ये प्रहारकडून दिनेश बुब यांना उमेदवारी घोषित। वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, पण उमेदवार मागे घेणार नाही, नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडू आक्रमक। सागर बंगल्यावरून फोन आल्यावर बच्चू कडू माघार घेतील, बच्चू कडू नावाचं वादळ सागर बंगल्यावर शमवलं जाईल, नितेश राणे यांचं वक्तव्य। बच्चू कडूंचा राजकारणामध्ये बाप नाही, राणेंना सागर बंगल्याची भीती असेल, कडूंचं निलेश राणेंना प्रत्युत्तर। आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय, उगाच मिठाचा खडा टाकू नये, कडूंचा राणेंना खोचक सल्ला। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांना ईडीचे दुसरा समन्स, 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। अमोल कीर्तीकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याचे आरोप। माढ्याच्या जागेबाबत चर्चा झाल्यानंतर सुद्धा ऐनवेळी जानकर महायुतीमध्ये गेले, मतदार पळवतात असं ऐकलं होतं, पण आता उमेदवार पळवायला लागले, शरद पवार यांची टीका। हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आणि कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्ते नाराज। यापुढे काँग्रेसचं गुणगान चालणार नाही, भाजप कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर स्टेटस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।